4 ते 5 हजार पर्यंत एक्झॉर SMK एवढे चांगले हेल्मेट्स आहेत ना बिकॉज ऑफ दी सेफ्टी. काय मंडळी, मी साहिल रमेश खोककर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोककर ब्लॉग्समध्ये. सो आज पुन्हा एकदा ओमकारला सांगितलंय मी की भाई चल जरा जाऊया, तुम्हाला बोलला येतो म्हणून. आता कामध्ये टांग देतोय काय देतोय ते व्लॉगमध्ये पुढे समजेलच. सो आपले व्लॉग्स काहीसे डेलीमध्ये येतातच, चांगल्या प्रकारे येतात. थोडासा अजून रिस्पॉन्स मला तुमच्याकडून चांगल्या प्रकारे भेटत नाही आहे, तो भेटला पाहिजे. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे आपण गेमिंग लाईव्ह चालू केलं आहे. आपला एक दुसरा अकाउंट आहे साहो लाईव्ह म्हणून, तिथे आपण गेमिंग व्हिडिओज टाकत असतो. सो मी ट्राय करणार आहे की माझं एक इंस्टाग्राम अकाउंट ऑलरेडी आहे बाईकचं, सो त्याला मी गेमिंगमध्ये कन्वर्ट करणार आहे. कारण का बाईकचे व्हिडिओज वगैरे असतील ते आपल्या साहिल खोककर ब्लॉग्स या चॅनलवरती येतात, यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या. सो त्याच्यावरती बाईकपेक्षा आपण तोला गेमिंगमध्ये कन्वर्ट करणार आहे. सो बघूया तिथं पण तुमचा कसा रिस्पॉन्स येतो आहे. मला तुमचा रिस्पॉन्स, तुमचं प्रेम हेच मला पाहिजे आपल्या मंडळीचा. सो तिकडे थोडंसं मराठी हिंदीमध्ये थोडंसं कॉमेडी करायचा प्रयत्न चालू असेल आपला. आत्ता तरी सध्या तरी आपले जे व्लॉग्स आहे डेली येत आहेत त्याच्यामध्ये मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं खूप काही असतं. बट काय माहिती तुमचे रिस्पॉन्स कसे येतात. विचार चालू आहे की भाई काय 2-3 दिवसांनी व्हिडिओज टाकू की डेलीच करू. भाई तुम्ही जरा कमेंट करून सांगा मला की डेलीज व्हिडिओज येऊ द्या की मी थोडंसं गॅप घेऊन व्हिडिओ टाकू. कारण का कन्सिस्टन्सी चांगली चालली आहे, बट थोडेसे व्ह्यूजमुळे थोडंसं मला हे चाललं आहे. बाकी तुमचं प्रेम भेटतंयच तरी पण. सो जास्त काही आता हे वित्त बडबड करण्यापेक्षा मी फक्त एवढंच बोलेन की काही येते मला थोडंसं कमेंट करून सांगा की भाई तुम्हाला काय पाहिजे, की माझं डेली येऊ दे की थोडंसं थांबून येऊ दे, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 1 दिवस आड, कसं काय असेल ते तुम्ही कमेंट करून सांगा. सो थोड्या वेळात ओमकारला मी फोन करेन आणि मग निघेन, डायरेक्ट त्याच्याजवळच भेटेन तुम्हाला. गाईज, नेहमीप्रमाणे ओमकारने मला दिला धागा. मला बोलतो की भाई मी आत्ता चालू आहे, ट्रॅफिक आहे खूप त्या साईडला, कसं जायचं, तिकडे जाऊन मतलब नाही हे वगैरे. सो मी बोललो ठीक आहे चालेल, काय ऑप्शन नाही माझ्याकडे. मग मी विचार केला, मग मी केलं ChatGPT, की आपण जे नेहमीप्रमाणे ChatGPT करतो कसं पण स्क्रिप्ट नाही घेतली. मी एक आयडिया घेतली की मी काय काय करू. बरेचसे आयडिया दिले त्याने, बरेचसे आयडिया दिले. मी आज एवढं पहिल्यांदा असं आय थिंक असेल की मी त्याला जास्त हे विचारलं. सो मग मी त्यांनी ना एक थोडंसं एक सेटअपचं बोलला. सो त्या सेटअपवरून माझ्या डोक्यात आलं की मी अजूनपर्यंत माझा पूर्ण मोटो लॉगिंग सेटअप तुमच्यापर्यंत आणला नाही. ठीक आहे. सो मी बोललो की चला प्रत्येक वेळेस सगळं दाखवतो ना, तर आज मी तुम्हाला एक मोटो लॉगिंग सेटअप जो मी यूज करतो 2026 मध्ये, तो मी तुमच्यापर्यंत दाखवतो. सो सेटअपमध्ये पहिली गोष्ट म्हणजे मेन असते म्हणजे हेल्मेट, जी की एक चांगला हेल्मेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्मेट घेताय तर तुम्ही तुमची जी हे आहे म्हणतात ना की तुमचं प्राइस म्हणजे तुमचे एक शब्द नाही आठवत आहे मला, तो काय म्हणतात ते, एक मार्जिन किंवा मला एवढ्या एवढ्यापर्यंत घ्यायचा आहे. सो तो आहे ना तुम्ही एक मॅक्झिमम 3,000च्या वरचा ठेवा. 4 ते 5 हजार पर्यंत एक्झॉर SMK एवढे चांगले हेल्मेट्स आहेत ना बिकॉज ऑफ दी सेफ्टी. ते जी कुशनिंग वगैरे असते ती सेफ्टी चांगली असते. आणि प्लस आपले कॅमेरा वगैरे जे आपण मोटो ब्लॉगिंगला लावतो ते हेवी असतात. सो त्या हेल्मेट खाली पडायला नको. मी हेल्मेट नवीन का घेतला तर माझा जुना जो हेल्मेट होता तो खाली पडायचा त्याच्यामुळे. सो ही गोष्ट झाली हेल्मेटच्या रिलेटेड की भाई चांगलं हेल्मेट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दुसरी गोष्ट आहे ते कॅमेरा. आपण मोबाईल पण माउंट करू शकतो. माझ्याकडे मोबाईल होल्डर पण आहे, बट तो आहे आतमध्ये, मी तो पण दाखवेन. मोबाईल होल्डर पण आहे मी ऑलरेडी. हे फटाके फोडतात, हे बुलेट थांबा, बुलेटचे फटाके फोडतात भाई ना, काय वेगळंच आहे. सो मोबाईल पण माउंट करू शकता. पण एक इनसिक्युरिटी असते आपल्या मनामध्ये जेव्हा आपण एक महागातला फोन, मी स्वतः आयफोन जेव्हा समोर माउंट करतो तेव्हा एक भीती वाटते की भाई पडला बिडला तर. रेकॉर्डिंग पण होते बट भीती वाटते. मी एकदा केलं ट्राय, जर कुणाला माहिती नसेल तर जाऊन चेक करा, मी मोबाईलवरून केले एकदा मोठं लगे. हाच हेल्मेट होता आय थिंक सो, का जुना होता लक्षात नाही बट होता. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला दाखवतो की मी काही यूज करतो शूट करायला. ठीक आहे. सो मी यूज करतो आपला तगडा असा Insta360X3, जो तुम्हाला दिसत असेल. ह्याचे क्लिप्स मी हा घेण्याचं रिझन हे होतं की भाई मला 360 व्ह्यूज पण घ्यायचे आहेत. मी डेली व्लॉगिंग करतो, मला लाईफस्टाईल करतो किंवा मी फूड चॅलेंज किंवा इकडे तिकडे फिरतो ते पण दाखवतो. सो मला 360 व्ह्यूज घ्यायचे आहेत, लोकांचे रिॲक्शन्स असतील किंवा काय. सो मला हा एकच पहिला कॅमेरा घ्यायचा, तो बोललो मी हा घेणार, मोटो व्लॉगिंग पण होईल आणि सर्व गोष्टी होतील. सो त्यासाठी मी हा कॅमेरा घेतला. आणि त्याच्यानंतर मी यूज करतो ते हे मी ऑनलाईन मागवलेलं माउंट.
ॲक्शन प्रोचा माउंट आहे हा. मला बेस्ट वाटलं. माझ्याकडे पहिलं होतं तो हालायचा, पण हा ॲक्शन प्रोचा माउंट आहे. आणि हे जो वरचं आहे ना, ते मी एक वेगळं घेतलं. ॲक्शन प्रोचंच मागवलं. ऑनलाईन मागवलं मी Flipkartवरून. बट बेस्ट पडलं. मॅक्सिमम 500-600 गेले ह्याच्यामागे. आणि जर मी समोर माउंट करतो ना, तर हे जे मी ऑनलाईनच मागवलं असेल 700-800च्या समथिंग असेल. बट याचा एक सीन आहे निगेटिव्ह, की याच्या खालती जी अटॅचमेंट आहे ना, ती परमनंटली बाईकला स्क्रूनी टाईट करून ठेवायला लागते. ते जे 1500 पर्यंत जो एक भेटतो ना नवीन आलेला, तो मला खूप आवडलाय. बट आता माझ्याकडे हाच आहे, तो मी हाच कॅरी करतो आणि हा यूज करतो. आता मी तुम्हाला दाखवतो की मी कसं माउंट करतो हेल्मेटला, आणि त्याच्यानंतर कसं काही सर्व गोष्टी मी करतो. जर तुम्ही मोटो व्लॉगिंग करणार आहात 2026 मध्ये, तर गरजेचा एक चांगला हेल्मेट आणि एक कॅमेरा, असं नाही म्हणत. आणि माईकची गोष्ट आली, जे मेन गोष्ट आहे माईक. माझ्याकडे माईक नाहीये, मी माईकमध्ये इन्व्हेस्ट नाही केलं. 360ला असा एक प्रॉब्लेम आहे की डायरेक्ट सी टाईप नाही कनेक्ट होत. ह्याला माईक अडॅप्टर घ्यायला लागतो. आयदर सी टाईपचा एक माईक भेटतो 1500 पर्यंत असतो, तोच चांगला टिकतो. सो मी त्याच्यामध्ये नाही गेलो, बिकॉज ऑफ बोललो थोडंसं अजून मला रिस्पॉन्स भेटू दे आपल्या मंडळीकडून, मग मी डायरेक्ट माईककडे जाईन. मी जो हा ब्लूटूथ आहे, जो मी घेतलेला हेल्मेट सोबत 1700-1800 पर्यंतचा, सो ह्याला मी डायरेक्ट ब्लूटूथनी कनेक्ट करू शकतो आपण कॅमेऱ्याला. सो मी 360ला यूज करतो. वॉइस थोडासा खरखर येतो, मी तुम्हाला दाखवेनच पुढे कसा येतो वॉइस. बट ह्या रेंजमध्ये जे मी सेटअप यूज करतो, त्या रेंजमध्ये मला बेस्ट वाटतं हे सर्व गोष्टी करायला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा मला बेस्ट वाटला. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. बट हा सीन आहे, जर तुम्ही कॅमेरा लावला आणि पूर्ण म्हणतात ना की चार्जिंग टिकवण्यासाठी कॅमेरा बंद केलाय, सो ब्लूटूथ डिस्कनेक्ट होतो. परत एकदा तुम्ही कॅमेरा ऑन केलात, तर मग तुम्हाला थांबून परत ब्लूटूथ कनेक्ट करून मग तुम्हाला राईड करायचंय. सो हा सीन आहे. डीजे जर तुम्ही प्रॉपरली असेल तर डीजेचे कॅमेरे पण चांगले आहेत, ज्याच्यामध्ये डीजेचा माईक आहे की भाई वन टॅप ऑफ, वन टॅप इन, आणि मध्ये ऑटोमॅटिकली कनेक्ट पण होतात ब्लूटूथ, कारण का ती सेम कंपनी आहे. सो हा मी यूज करतो सध्या तरी. माझ्याकडे हेच आहे, आणि हा माउंट वगैरे मी यूज करतो. आणि मी जेव्हा व्लॉगिंग वगैरे करत असतो तेव्हा मी अरे कुठे गेला हा डिजिटेकचा माईक, माझ्याकडे जे गॅजेट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. डिजिटेकचा माईक मी यूज करतो. सो आता मी तुम्हाला थोडासा हेल्मेटला माउंट करून दाखवतो, आणि कॅमेरा कसा लावतो मी ते सर्व अँगल तुम्हाला मी दाखवतो. तो गाईज मी काही अशा प्रकारे हा माउंट केलाय. आणि मेन सीन मी काय करतो माहिती का, वायझर क्लोज करतो, जेणेकरून आहे ना हा पूर्ण हालत नाही, आणि ह्याच्यावरती माउंट केल्यावरती भीतीच राहत नाही. हे पूर्ण टाईट आहे, किती काय केलं ना तर हे निघत नाहीये. सो मी कसं माउंट केलं प्रॉपर दाखवतो तुम्हाला. मध्ये हे पूर्ण स्ट्रिप्स लावल्यात, निघतच नाही. निघालं तरी काही टेन्शन नाही, कारण का हे आहे ना, हे ह्याच्यातून पूर्णपणे खाली हा पडायची शक्यताच नाही. आणि हा खरं सांगतोय चांगलं आहे ॲक्शन प्रोचं जो मी घेतलंय ते. आणि मी ह्याचा ब्लूटूथ कनेक्ट करतो जसं काही मी तुम्हाला दाखवलं. आता कॅमेरा चार्जिंग होतोय, थोड्या वेळातच त्याचं बघतो मी लावायचं. आणि हे जे मी पुढं लावतो, माझे खूपसे क्लिप्स तुम्ही बघितलेत. मी काय म्हणतो ते, माझे बरेचसे व्लॉग्स, मोटो व्लॉग वगैरे केले तर ते तुम्ही बघितले. सो मला फक्त दाखवायचं होतं की मी कशा प्रकारे मी मोटो व्लॉगिंग सेटअप तयार केला 2026 मध्ये, की भाई कमी ह्याच्यामध्ये, जास्त पण हेवीमध्ये नाही गेलो मी. तुम्हाला प्राइस रेंज सांगतो यांच्या प्रत्येकाच्या. सो मी तुम्हाला अराउंड हेल्मेटचं सांगतो पहिला, की हेल्मेट आणि जो ब्लूटूथ आहे, या दोन गोष्टी मला पडलेल्या आहेत 6,000 पर्यंत. हे पडले मला दोन्ही पण मिळून 700 पर्यंत. हे आहे 800. त्यानंतर माईक आहे माझा 1000, आणि कॅमेरा तर 30,000चा कॅमेरा आहे. सो त्या प्रकारे मला ते सर्व पडलंय. बट माझा कॅमेरा घ्यायचा उद्देश कधी गेला, जेव्हा मी डेली कन्सिस्टन्सी ठेवली त्याच्यानंतर मी तो कॅमेरा घेतलाय. आधीच मी डायरेक्ट कॅमेरा घेतलेला नाहीये, हे लक्षात ठेवा, की मी डायरेक्ट कॅमेरा नाही घेतला. जेव्हा मी त्या फील्डमध्ये उतरलो, की भाई मी करतोय, डेली करतोय, मला गरज आहे, तेव्हा मी कॅमेऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले. त्याशिवाय इन्व्हेस्टमेंट नाही केले. आणि हा स्टँड आपल्याकडे जो आहे मॅनेजरचाच आहे, थोडासा इथे लूज झालाय, बाकी बेस्ट आहे. सो आता हेच माझं सेटअप आहे, बाकी माझ्याकडे काही नाही. जे काही आहे ते हे आहे. आणि आय थिंक सो मी ट्राय करेन. काय करूया, की ती समथिंग वाजले, ठीक आहे ना, आपण एक राईड मारून येतो मी, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला दाखवेन की मी हेल्मेटला जो कॅमेरा लावलाय मी असंच जाऊन फक्त येईन. मी जास्त लांब नाही जाणार, दररोजचं फेरी झाले आता. सो गाडी काढेन, गाडी पण आज काढली नाही, सो गाडी काढेन, थोडंसं एक राऊंड मारून येईन. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की व्हॉइस कसा येतो ते बघा. आणि अँगल वगैरे असतात ना, ती 360 मध्ये मी ठेवेन. ते की मी एडिट वगैरे करतो,
किंवा सिंगल लेन्स मोड पण आहे, दोन्ही पण ऑप्शन असतो आपल्याकडे, सो टेन्शनच नाही. सो सध्या तरी कॅमेरा चार्जिंग होतोय, हे सर्व म्हणजे झालेच ऑलमोस्ट. त्याच्यावरती कॅमेरा फक्त फिरवायचा आणि लावायचा आहे, बाकी काहीच नाही. आणि मी एक राईड करतो छोटीशी, जेणेकरून तुम्हाला अँगल वगैरे समजेल. 360 मध्ये सीन कसा माहिती का, 360 व्ह्यू ठेवला ना तर नंतर आपल्याला स्वतः ऍडजस्ट करता येतो अँगल. बट सिंगल लेन्स मोड मध्ये ठेवला ना, तो एकदा तो सेट झाला ना तो तोच राहतो. जे की माझे गावचे मोटो व्लॉग्स वगैरे तुम्ही बघितले असतील, नाही बघितले तर चॅनलला जाऊन आपल्या साई कोकर ब्लॉग्सला जाऊन तुम्ही बघा, तिथे आहे आपलं. सो आता सध्या तरी आपण हे चार्जिंग झालं की एक छोटीशी राईड करेन, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा पूर्ण मोटो व्लॉगिंग सेटअप कसा आहे आणि काय आहे. सो गाईज, हे आपला मोटो व्लॉगिंग सेटअप आहे. 360 समोर आहे. 360 व्ह्यू मध्येच घेतो मी. सकाळपासून गाडी इथेच उभी होती. सो लेट्स एक छोटीशी राईड मारून यायचं, आपल्याला जास्त कुठे जायचं नाही. एक छोटस मी एरियामध्ये जाऊन येणार आहे, जास्त कुठे लांब नाही. मी जसं की तुम्हाला बोललो की मी ब्लूटूथ कनेक्ट केलेत. सो येस, माझे जे मी ब्लूटूथ मगाशी जे बोललो हेल्मेटचे, तेच मी ब्लूटूथ कनेक्ट केलेत. आणि त्याचा ह्याच्यातून हा जो व्हॉइस येतोय ना, तो त्याचा जो माईक आहे त्याच्यातूनच येतोय. मी त्याला खूप ट्राय केलं की त्या माईकच्या वरती जो खर थोडस होतं त्याला वरती माईकच्या काय ना काय ते लावून व्हॉइस क्लीन व्हायला, बट ते नाही झालंय. सो त्यामुळे मी बोलत चल ठीक आहे, काही काळ आपण करूया, आपल्याला पण माईक घ्यायचा तो घेऊ. थोडस लोकांचा अजून तुमचा भाई मंडळी चांगला रिस्पॉन्स येईल ना, तेव्हा मग मला पण इच्छा खूप अशी हे वाटेल की अजून गॅजेट्स घ्यायचे, हे घ्यायचं आहे, माझ्या लोकांपर्यंत असं पोहोचवाय तसं पोहोचवाय. तुमचा जेवढा चांगला रिस्पॉन्स येईल ना तेवढं मला करायला मजा येईल. हे बघा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, असे स्वामी भेटतात मला दरवेळेस. आता मी जसं बोललो की मला असं असं पाहिजे तुमच्याकडे रिस्पॉन्स, मग मी सर्व काही घेईन. बघा, स्वामी बोलले तू भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. हेच तर आहे. अशा वेळेसच ते मला भेटतात, अशा वेळेसच दिसतात. थोडस मग मन हलकं वाटतं की बाई नाही, मी करतोय, बरोबर करतोय. वेळ येणार. पेशन्स शिवाय कोणतंच काम होत नाही. आता मी इथंच महादेव मंदिर आहे, तिथूनच टर्न मारणार मी. एक छोटीशी राईड तुम्हाला माईकची क्वालिटी आणि सेटअप कसा आहे मला ते दाखवण्यासाठी मी निघालोय. म्हणून मी इथपर्यंतच राऊंड मारून युटर्न मारून घरात. बिकॉज मला जायचं होतं दुसरीकडे, ओंकार नाही बोलला आणि मग ठीक आहे बोललो, जाऊ दे. सो गाईज, तुम्ही बघितलंच की माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप कसा होता, व्हॉइस कसा येत होता हेल्मेटमधून. पण हेल्मेट खूप चांगला वाटला, त्या ISI सर्टिफाईड, डॉट सर्टिफाईड आहे. सो त्याच्यामुळे तो बेस्टच आहे भाई. कुशनिंग वगैरे चांगले आहे. त्याच्यानंतर कॅमेरा जो मी तुम्हाला बोललो 360 मला का पाहिजे होता. व्हॉइसचं म्हटलं तर ब्लूटूथ कनेक्ट होते. मी छोटासा एक राऊंड मारून आलो तुम्हाला दाखवण्यासाठी की भाई बघा की मी काय यूज करतो. 2026 मध्ये माझ्याकडे मोटो ब्लॉगिंग सेटअप काही आहे, ठीक आहे. सो अशा गोष्टी व्हायला पेशन्स आणि खूप टाइम जातो. सो मला माहिती आहे त्या गोष्टी. मी आता बोलेन की भाई आपल्याला आता सध्या तरी जो मोटो व्लॉग सेटअप मी जो दाखवला तुम्हाला 2026 मध्ये मी जो यूज करतो, जी कॉस्ट पण तुम्हाला सांगितली. सो तुम्हाला जर मोटो व्लॉगिंग जर व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. सो मी हा व्लॉग इथेच एंड करतोय. हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.